Example number 13.6. A coil of 0.01 Henry inductance 1 ohm resistance is connected to 200 volt 50 Hz AC supply. Find the impedance of the circuit and time lag between maximum alternating voltage and current. तर या ठिकाणी तुम्ही प्रॉब्लेम मध्ये पाहिलं, इफ यू ऑब्झर्व दिस प्रॉब्लेम, अ कॉइल ऑफ 0.01 हेनरी इंडक्टन्स. सो 0.01 हेनरी इज द इंडक्टन्स गिवन टू यू. तर या ठिकाणी गिवन मध्ये आपण एल इज इक्वल टू इंडक्टन्स एल इज इक्वल टू 0.01 हेनरी. रेजिस्टन्स इज 1 ओहम, सो आर इक्वल टू 1 ओहम and is connected to 200 volt supply, 200 volt 50 hertz supply. तर इथं जो 200 volt आहे तो आपल्याकडे ERMS किंवा इन्स्टंटेनियस व्होल्टेज आहे, ते E0 नाही पाहिजे होतं, हे चुकलेलं आहे की नाही. तर हे या ठिकाणी ERMS किंवा E पाहिजे होतं. त्यानंतर फ्रिक्वेन्सी आहे 50 हर्ट्ज, 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. आपल्याला काढायचं आहे त्या ठिकाणी इम्पिडन्स. इम्पिडन्सचा जो फॉर्म्युला आहे आपण जो शिकलेला आहोत तो फॉर्म्युला आहे हा Z इज इक्वल टू आर स्क्वेअर प्लस ब्रॅकेट मध्ये एक्सएल मायनस एक्सी चा स्क्वेअर. या न्यूमरिकल मध्ये आपल्याला एक्सी दिला नाहीये, म्हणजे कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू दिली नाहीये, त्यामुळे हा 0 होऊन जाईल आणि राहिलं काय तर आर स्क्वेअर प्लस एक्सएल स्क्वेअर. तर या ठिकाणी इथं आपण पाहूया, तर पहा कॅपॅसिटर दिला नव्हता, फक्त या ठिकाणी इंडक्टर दिलेला आहे. सो फॉर्म्युला आहे इम्पिडन्सचा Z इज इक्वल टू आर स्क्वेअर प्लस एक्सएल स्क्वेअर. हियर वी आर पुटिंग द व्हॅल्यू. एक्सएल मीन्स 2 पाय एफ एल, ओमेगा एल आपण लिहितो याला. एक्सएल इज इक्वल टू ओमेगा एल, ओमेगा मीन्स 2 पाय एफ. सो एक्सएल स्क्वेअर मीन्स 2 पाय एफ एल चा स्क्वेअर. तर व्हॅल्यू पुटअप करूया. आर ची व्हॅल्यू दिलेली आहे 1, तर 1 चा स्क्वेअर प्लस 2, पाय ची व्हॅल्यू 3.142, एफ ची व्हॅल्यू 50 दिलेली आहे अँड देन 0.01 आणि त्या ब्रॅकेटचा त्या ठिकाणी स्क्वेअर आहे. तर इथं 2 इंटू 50 केलं तर 100 होईल आणि इथं 0.01 ना मल्टिप्लाय केलं 100 ला, तर 100 मल्टिप्लाय बाय 0.01 आपल्याला या ठिकाणी 1 मिळेल. आणि या ठिकाणी याचं जर मल्टिप्लिकेशन केलं 3.142 चा स्क्वेअर, 3.142 चा स्क्वेअर आपल्याला मिळेल त्या ठिकाणी 10 म्हणजे काहीतरी 9 पॉईंट समथिंग मिळेल आणि त्याच्यामध्ये प्लस ऍड करू तर आपल्याला हा 10.872 मिळत आहे आणि त्याचं स्क्वेअर रूट काढलं तर स्क्वेअर रूट इज 3.297 ओहम. या प्रकारे आपल्याला या ठिकाणी Z मिळालेला आहे. इम्पिडन्स आपण काढलेला आहे, इम्पिडन्स काढून झालेला आहे. त्यानंतर आपल्याला काढायचं आहे फेज लॅग. आता फेज लॅग नाही, काय लॅग, टाइम लॅग. तर ओमेगा इज इक्वल टू, जर आपण घेतो म्हटलं तर ओमेगा इज इक्वल टू आपण घेतो या ठिकाणी जो काही फेज डिफरन्स आहे डिवायडेड बाय टाइम. ओमेगा इज इक्वल टू फेज डिवाइड बाय टाइम, तर टाइम इज इक्वल टू फेज डिफरन्स डिवाइड बाय ओमेगा असं होईल. तर हा टाइम इज इक्वल टू फेज बाय ओमेगा, हा या ठिकाणी फॉर्म्युला आहे. टाइम इज इक्वल टू फेज बाय ओमेगा, आणि आपल्याला ओमेगा माहित आहे म्हणजे ओमेगा आपण काढू शकतो 2 पाय एफ एल च्या फॉर्म्युल्याने, पण आपल्याला फेज नाही माहित आहे. हा फेज काढण्यासाठी आपण टॅन फायचा फॉर्म्युला जो आहे तो वापरूया. तर फाय इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ किंवा टॅन फाय इज इक्वल टू ओमेगा एल अपॉन आर, जो ओमेगा इक्वल टू आहे हा इथून या ठिकाणावरून. तर टॅन फाय इज इक्वल टू एक्सएल मायनस एक्सी अपॉन आर आहे. यापैकी एक्सी 0 आहे, तर एक्सी 0 जर असला तर आपल्याला एक्सएल अपॉन आर मिळतो आणि एक्सएल ची व्हॅल्यू असते 2 पाय एफ. तर या ठिकाणी टॅन फाय इज इक्वल टू एक्सएल अपॉन आर, एक्सएल मीन्स ओमेगा एल आणि ओमेगा मीन्स 2 पाय एफ एल, आणि या व्हॅल्यू पुटअप केल्या, तर या व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर आपल्याला आन्सर पहा काय मिळत आहे. 2 इंटू 50 होईल या ठिकाणी 1 आणि 1 मल्टिप्लाइड बाय 0.01 म्हणजेच त्या ठिकाणी 1 होईल आणि आपल्याला मिळणार आहे 3.142. तर ही जी व्हॅल्यू आहे ती टॅन फायची आहे, आपल्याला फाय पाहिजे आहे. तर फाय इज इक्वल टू आपण टॅनच्या कॉलम मध्ये, टॅन जो नॅशनल टॅनचा टेबल आहे त्याच्यामध्ये ही व्हॅल्यू कुठे आहे ते पाहायचं. तर ही व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे 72.35 डिग्री मध्ये. तर अशा प्रकारे आपल्याला फाय मिळालेला आहे. तर ही डिग्री मध्ये आपण कॅल्क्युलेशन करतो ते आपल्याला रेडियन मध्ये पाहिजे असते, कारण ओमेगा आपला रेडियन मध्ये असतो. तर फायची व्हॅल्यू आपल्याकडे या ठिकाणी आपण त्याला रेडियन मध्ये कन्वर्ट करू आणि डिग्रीचं रेडियन मध्ये कन्वर्ट करताना त्याला पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करावं लागते. तर 72.35 मल्टिप्लाय बाय पाय बाय 180 हे रेडियन झालं. आणि ही जी व्हॅल्यू आहे ती आपण टी इक्वल टू मध्ये ठेवूया. तर टी इक्वल टू काय, तर आपल्याला माहिती आहे ओमेगा इक्वल टू फाय बाय टी, तर टी इक्वल टू फाय बाय ओमेगा. तर या ठिकाणी 72.5 ची जी व्हॅल्यू आहे 72.35 पाय बाय 180 आणि इथं ओमेगाची व्हॅल्यू आहे 2 पाय एफ. तर 2 पाय ऍज इट इज, एफ आहे आपल्याकडे 50 आणि याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला या ठिकाणी पाय
इथं जो आहे हा पाय आणि हा पाय कॅन्सल, आणि त्याच्यानंतर 2 × 50 होतात 100, आणि त्याच्यानंतर या ठिकाणी या 100ला जर वर नेलं तर ते वर जाईल, 10⁻⁻² मध्ये वगैरे जाईल, आणि हा डिवाइड बाय या ठिकाणी 180 आहे. तर 180 तुम्ही याला डिवाइड कराल त्यावेळेस तुम्हाला मिळेल 0.004 सेकंड.